नमस्कार. मागे मी जसं तुम्हाला बोलले होते, की मला शक्य होईल तशा सिंपल ज्या रेसिपी मी बनवते, मी तुमच्याशी शेअर करेल. त्यातीलच एक ही सोयाबीनची सुकी भाजी, जी मागे मी 2-3 वेळा बनवली होती. मला प्रचंड आवडली होती. तर चला बघूया आपण कशी बनवायची. तर ह्यासाठी मी आधी सोयाबीन कोमट पाण्यामध्ये एक 15 ते 20 मिनिटासाठी भिजायला घातले. तर तोपर्यंत एका साइडला कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं. त्यानंतर एक 15 ते 20 मिनिटानंतर सोयाबीन टम्म फुगतात. त्यातलं पाणी आपण काढून घेणार आहे, म्हणजे स्क्वीज करणार आहे आणि त्यानंतर मी सोयाबीन छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये चिरून घेतले. त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये जिरे घातले, कांदा घातला, छान परतू दिला. कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतला आणि छान परतू दिलं. थोडंसं मीठ तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता आणि मग त्यानंतर बेसिक मसाले हळद, लाल मिरची आणि घरगुती मसाला घालायचा. छान परतू द्यायचं आणि सोयाबीनचे तुकडे वरतून आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आणि सोयाबीन छान हलवून घेणार, मीठ घालून घ्यायचं आणि 10 मिनिटं झाकण ठेवून भाजी वाफवून द्यायची आणि वरतून छान छान हिरवी-हिरवी कोथिंबीर घालून आपली भाजी सुकी सोयाबीनची अगदी इन्स्टंटमध्ये रेडी होते. हाय प्रोटीन सोर्स आहे आणि खूप छान आणि इझी आहे. नक्की बनवा आणि मला सांगा कशी होती. बाय.